इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. सांगलीत लाखोंचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई, फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीला ठोकल्या बेड्या. अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि वितरणाविरुद्ध सांगली पोलिसांनी आतापर्यंतची अत्यंत मोठी आणि खळबळजनक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, LCB व सांगली पोलिसांनी संयुक्तपणे धाडसी सापळा रचून तब्बल 42,63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 134 किलोग्राम गांजा यामध्ये 134 किलोग्राम अंमली पदार्थ, गांजा, एक महागडी विना नंबरची इनोवा कार आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याचा थरारक आणि फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व त्यांच्या पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. दरम्यान 20 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप नलावडे आणि सागर लवटे यांना खात्रीशीर गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एका सोनेरी रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या इनोवा कारमधून बारामतीमधील एक इसम मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक करत तासगावकडून सांगलीच्या दिशेने येत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कौलापूर रस्त्यावर दबा धरून सापळा रचला. काही वेळातच संशयित सोनेरी रंगाची इनोवा कार वेगाने येताना दिसली. पोलिसांनी तिला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पोलिसांना हुलकावणी देत कार भरधाव वेगाने पळवून नेली. यानंतर पोलीस पथकाने अत्यंत सतर्कतेने खासगी वाहने आणि मोटरसायकलवरून त्या संशयित कारचा थरारक पाठलाग सुरू केला. संशयित आरोपीने आपली कार माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर आणि राम रहीम कॉलनीच्या अरुंद गल्ल्यांमधून अत्यंत वेगाने आणि धोकादायकरित्या पळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ नियंत्रण कक्षाला आणि MIDC कुपवाड पोलीस ठाण्याला माहिती दिली. कुपवाड पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लागू केली. तब्बल 45 मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर कुपवाड चौकात पोलिसांनी या संशयित वाहनाला चारी बाजूने घेरले आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव विकी विजय कांबळे, वय 32 वर्ष, राहणार भीमनगर, पिंपळी रोड, जाळोची, तालुका बारामती, जिल्हा पुणे असे सांगितले. पंचांसमक्ष इनोवा कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीमध्ये खाकी रंगाच्या चिकटपट्ट्यांनी गुंडाळलेली 66 पाकिटे सापडली, ज्यामध्ये तब्बल 33,50,000 रुपये किमतीचा 134 किलोग्राम गांजा लपवून ठेवलेला होता. याशिवाय 9 लाख रुपयांची विना नंबरची इनोवा कार आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीकडून कसून चौकशी केली असता त्याने कबुली दिली की हा गांजा आणण्यासाठी पुणे येथील त्याचा मित्र चंदन सिंग याने पैसे दिले होते आणि हा माल त्याने ओडिसा राज्यातील बारगड जिल्ह्यातील बरकट येथील जोकी नामक इसमाकडून विकत आणला होता. विकी विजय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. बारामती शहर पोलीस ठाणे येथे 478 किलोग्राम गांजाच्या गुन्ह्यात तो पोलिसात पाहिजे असलेला फरार आरोपी होता. या अत्यंत धाडसी आणि यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, MIDC कुपवाड पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संगपाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार संदीप नलावडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश करात, संदीप गुरव, अतुल माने, उदयसिंह माळी, अमीरशा फकीर, सतीश माने, अमर नरळे, सागर टिंगरे, मोतीराम खोत, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, महादेव नागणे, विक्रम खोत, अमित परीट, श्रीधर बागडी, निलेश कोळेकर, राजू कांबळे, शरद कोळेकर, जितू जाधव, अविनाश पाटील, प्रवीण मोहिते, राजू मोमीन, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवले, भारत ओहोळ, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे आणि अजय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करत आहेत. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.